मराठी येत नाही म्हणून मारहाण केली तर लगेच मराठी बोलतील का? राज्यपाल CP राधाकृष्णन यांचा सवाल. भाषेवरून द्वेष पसरवला तर राज्याचंच नुकसान होईल, राज्यपालांचं वक्तव्य. नगरविकास विभागासह नियोजन विभागावरही मुख्यमंत्र्यांचं नियंत्रण. दोन्ही विभागांच्या निधीचे वितरण एकत्रितपणे केले जाणार. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पुरस्कार जाहीर. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा. 1 ऑगस्टला पुरस्कार प्रदान सोहळा. वर्ध्याच्या पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला आमदार राजेश बकानेंनी भेट दिली. यावेळी रुग्णांशी संवाद साधला. अनपेक्षित भेटीदरम्यान आरोग्य यंत्रणेत उडाली तारांबळ. RSS निगडीत वृत्तपत्राने वादग्रस्त मंत्र्यांचे कान टोचलेत. तरुण भारत वृत्तपत्रातून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, गोपीचंद पडळकर, संजय गायकवाड यांच्या बेजबाबदार वर्तनावर टीका. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री उदय सामंतांची बैठक. कोकणातील युतीच्या पदाधिकाऱ्यांच्या समारंभाचं रवींद्र चव्हाणांना दिलं निमंत्रण. धर्मांतरणाच्या प्रकरणावरून भाजप आमदार देवेंद्र कोठे आक्रमक. फसवणूक करून हिंदू धर्मियांचं धर्मांतर सहन करणार नाही, जशास तसं उत्तर देऊ, कोठेंचा इशारा. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया कांदिवलीत सावली बारच्या ठिकाणी दाखल. दमानियांकडून सावली बारची चौकशी. गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावे सावली बारचा परवाना. अंजली दमानियांचा आरोप. गृहराज्यमंत्री डान्स बार चालवत असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव, दमानियांचं वक्तव्य. सावली बार मधून 22 महिलांना ताब्यात घेतलं. सावली बार मध्ये अटी शर्तींचं उल्लंघन. अंजली दमानियांची माहिती. डान्स बार चालवणारे गृहराज्यमंत्री महाराष्ट्राला नकोत. योगेश कदमांच्या राजीनाम्याची दमानियांची मागणी. दमानिया पोलीस स्थानकात कायदेशीर मार्ग वापरणार. सूरज चव्हाण अखेर पोलिसांना शरण. सूरज चव्हाण रात्री लातूर पोलीस ठाण्यात हजर. पहाटे सूरज चव्हाणांना जामीनही मंजूर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावर. JNU मध्ये मराठी अध्ययन कार्यक्रमाला लावणार हजेरी. JNU मध्ये मुख्यमंत्री मार्गदर्शन करण्याची शक्यता. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची उद्या महत्त्वाची बैठक. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे घेणार राज्यस्तरीय बैठक. बैठकीला सर्व सेलच्या प्रमुख जिल्हाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना. बीडमध्ये छावा संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि सूरज चव्हाणांच्या विरोधात निदर्शनं. सुनील बागुल, मामा राजवाडेंचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरलाय. शक्ती प्रदर्शन करत होणार पक्षप्रवेश. रविवारी नाशिकमध्ये होणार पक्षप्रवेश. महादेव मुंडे मृत्यू प्रकरणी शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर. महादेव मुंडेंची गळा कापून हत्या, शरीरावर 16 वार. विजयसिंग बांगर यांनी समोर आणला अहवाल. नगरविकास विभागाच्या उधळपट्टीला मुख्यमंत्र्यांचा चाप. शिंदेंच्या नगरविकास खात्याकडे फडणवीसांची नजर. मोठ्या निधीसाठी फाईल फडणवीसांकडे जाणार, सूत्रांची माहिती. मंत्री संजय शिरसाटांच्या घरात घुसलेल्या व्यक्तीकडून चाकू. मंत्र्यांची पोलीस सुरक्षा भेदून घरात घुसण्याचा प्रयत्न. आरोपीचे कॉल डिटेल, CCTV फुटेजही यांची तपासणी होणार. जन्मदिनी केलेलं कौतुक राजकीय घडामोड नसते, प्रोत्साहन असतं. उद्धव ठाकरेंकडून जन्मदिनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक. यावर मंत्री बावनकुळेंची प्रतिक्रिया. चंद्रपूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर कारवाईची मागणी. कबुतरांना दाणे खाऊ घालणं हे सनातन धर्मात दिलेलं आहे. कबुतरांना दाणे खाऊ घालणं बंद करणं योग्य नाही. याबाबत सरकारसोबत चर्चा करणार. स्वामी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याला उपस्थित. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा. एसटीच्या दरवाढीचा गणेश भक्तांना फटका. एसटीच्या गट आरक्षणाच्या रकमेत 30% वाढ. एसटी महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी निर्णय. नवी मुंबईतील सिडकोच्या कार्यालयाला गळती. साहित्य झाकून ठेवण्यात आले. कार्यालयात नागरिकांची गैरसोय.
तुळजाभवानी मंदिराचं मुख्य शिखर काढण्यासंदर्भात मुंबईत लवकरच बैठक. धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची या संदर्भात माहिती समोर येते. पुरातत्व विभागाच्या अहवालानंतर निर्णय होणार. धाराशिव जिल्हा परिषदेच्या शाळेतील 400हून अधिक शिक्षकांच्या बदल्या, तर 44 शिक्षक जागा उपलब्ध न झाल्याने त्याच शाळेवर राहील. शेतकऱ्यांना योग्य वाटत नाही तोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग होणार नाही. आमदार रणजित सिंह पाटील यांचा शेतकऱ्यांना शब्द, तर काही शेतकऱ्यांनी महामार्गासाठी संमतीपत्र दिल्याची माहिती. भंडाऱ्यात एकलारी येथील रेल्वे अंडरपासच्या बोगद्यातून प्रवास करताना नागरिकांना अडचण. 2 फूट पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी खेडकर कुटुंबाला मोठा दणका. पूजा खेडकरचं नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र रद्द, मागासवर्गीय प्रवर्गात लाभ घेता येणार नाही. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कडून ग्रीन गडचिरोली उपक्रम. 11 लाख वृक्षांच्या लागवडीची मोहीम सुरू. वृक्षांचं संगोपनही लॉयड्स मेटल्स करणार. बुलढाण्यातील देऊळगाव कुंडपाळ सिंचन प्रकल्पाला भगदाड. मोठ्या प्रमाणावर पाणी वाया, भगदाड मोठा होण्याचा धोका. भाजपा आमदार संजय कुटेंच्या चालकाच्या मृत्यू प्रकरणी कारवाईची मागणी. चालक पंकज देशमुखांच्या पत्नीनं घेतली पोलीस अधीक्षकांची भेट. न्याय न मिळाल्यास उपोषणाचा इशारा. कोल्हापुरात 85 लाखांच्या ड्रेनेज घोटाळ्या प्रकरणी 3 जणांना नोटीस. तत्कालीन शहर अभियंत्यासह 3घांना नोटीस. कोल्हापुरात उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठीची अधिसूचना लवकरच निघणार. आमदार अमल महाडिकांची माहिती. कोल्हापूरच्या शेती उत्पन्न बाजार समितीत सेज बुडवून 3.5 कोटींची काजू विक्री. बाजार समितीनं घेतले 2 ट्रक ताब्यात. व्यापाऱ्याची 3 वर्षांची तपासणी होणार. अकोल्यात अकोट शहरातील अतिक्रमण प्रशासनानं हटवले. शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होणार. पुण्यात वाहन चालकांसाठी पीएमसी रोड मित्र ॲप विकसित. वाहन चालकांना रस्त्यावरील खड्ड्यांची तक्रार करता येणार. लवकरच ॲपचं उद्घाटन होईल. आर्थिक स्थळांवरील भोंग्यांबाबत नियमांचं दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल करा. पोलीस महासंचालकांचे आदेश. वाशिमच्या अमानी ते पांगरी रस्त्यावरील पुलावर अद्याप संरक्षण कठडा नाही. पुलावरून नागरिकांचा धोकादायक प्रवास. पेणमध्ये विजेच्या लपंडावामुळे गणेश मूर्तिकार हैराण. वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे व्यवसायावर परिणाम. तक्रार करूनही महावितरणकडून दुर्लक्ष. सारथीच्या संचालकपदी पुन्हा सतीश पाटील यांची नियुक्ती. 20 जूनला पाटील यांची मुदत खरं तर संपली होती. आता पुन्हा 3 वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय. पुण्यात हडपसर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम तपासणी केली जाणार. पराभूत आमदारांनी आक्षेप घेतल्यानंतर जिल्हा निवडणूक शाखेचा निर्णय. पुण्यात सांडपाणी प्रकल्प उभारण्यासाठी 533 कोटी 85 लाख रुपयांच्या निधीला मान्यता. प्रकल्पात 16 गावातील सांडपाण्याची व्यवस्था केली जाणार. पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहणाला वेग. 100 शेतकऱ्यांचा जमिनी देण्यास होकार होता, तर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रथम येणारच प्राधान्य संकल्पना. पुणे जिल्ह्यातील 63 धोकादायक पूल पडणार. जिल्हाधिकारी जितेंद्र दुडींनी घेतला निर्णय, तर 80 पेक्षा अधिक पुलांची डागडुजी होणार. कुंडमाळ दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाला जाग. पुण्याच्या प्रसिद्ध सारसबाग मधील तलावाची दुरावस्था. तलावात घाण पाणी साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी. तलावाची स्वच्छता करावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी. छत्रपती संभाजीनगर आरोग्य विभागाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. फुलंब्री तालुक्यात 3 लहान मुलांना अज्ञात आजारांची लक्षणं आढळल्यानंतर विभागाकडून खबरदारी. छत्रपती संभाजीनगरातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा टक्का इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. 5वी आणि 8वीतील विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी. शिक्षकांचंही राज्यभरात कौतुक. सोलापुरात कर्कश आवाज करणाऱ्या 525 सायलेन्सरवर बुलडोझर. शहर वाहतूक शाखेची कारवाई. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात 52 ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडत जाहीर. यामध्ये 26 महिला 26 पुरुष असे आरक्षण जाहीर.
कोल्हापुरात CSR शिखर परिषद 2025च्या अनुषंगानं बैठक. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी CSRSचं योगदान महत्त्वपूर्ण. अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचं वक्तव्य. पंचगंगा प्रदूषण नियंत्रण उपाय योजनांची कामं पूर्ण करा. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचं जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन. नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात तब्बल 88 किलोमीटर नवीन मलवाहिका टाकल्या जाणार. केंद्र सरकारच्या अमृत 2 योजनेतून प्रकल्पाला मंजुरी. उद्या आयोजित राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाच्या पूर्वतयारीची परभणीत बैठक पार. बैठकीला विविध पक्षाचे आणि संघटनांचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित. चंद्रपुरातील 45 शासकीय इमारतींवर रूफटॉप सोलर प्रणाली कार्यान्वित. पालिकेच्या वीज खर्चात मोठी बचत. 1000 आदिवासी जोडपी अडकली विवाह बंधनात. रायगडच्या अलिबागमध्ये पार पडला सामूहिक विवाह सोहळा. कुंडमळा येथील पुलाची जबाबदारी कोणाची? चौकशी समिती अहवालात त्रुटी उघड. पुलाच्या विस्तारीकरणानंतर पूल जिल्हा परिषदेनं ताब्यात न घेतल्याचं समोर. यवतमाळमध्ये पंढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात महा डायलिसिस सेंटर स्थापन. आमदार राजू तोडसाम यांच्या हस्ते सेंटरचं उद्घाटन. छत्रपती संभाजीनगरात मनपा आयुक्तांच्या संकल्पनेतून मी आयुक्त होणार उपक्रम. उपक्रमांतर्गत दर शनिवारी विद्यार्थी साधतात आयुक्तांशी संवाद. 5 फुटापर्यंत गणेश मूर्तीचं कृत्रिम तलावात विसर्जन करा. पर्यावरण विभागाकडून सण उत्सवासाठी मार्गदर्शक तत्व जारी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.